Hello students, today we are going to see two topics 8.6c, 8.6d and one last topic 8.6e is big enough and we will see it tomorrow. So for today's period only two theory questions and one numerical question. What is the question based on this topic 8.6c? Discuss potential energy of a single charge in an external field. We have seen the potential energy due to a single charge, but without external field. We have seen it, but today potential energy of a single charge due to or in an external field. म्हणजे आपण अगोदर एक चार्जची पोटेन्शियल एनर्जी की जिथं अजिबात आजूबाजूला फील्ड नव्हतं अशा ठिकाणचं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे V साठीचं डेरिवेशन पाहिजे होतं. V इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R असं. पण या ठिकाणी आता एक्सटर्नल फील्डमध्ये पोटेन्शियल एनर्जी त्या सिंगल चार्जची किती असेल हे बघायचं आहे. तर बघा, इफ VR इज द एक्सटर्नल पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट P. समजा एखादा पॉइंट P आहे आणि या ठिकाणी एक्सटर्नल फील्ड आहे. फील्ड म्हणजे फील्ड कसं तयार करतात, एक पॉझिटिव्ह मोठा चार्ज किंवा प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेट. तर पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असं त्या इलेक्ट्रिक लाईन्स जात असतात, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. जसं मॅग्नेटमध्ये नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जर दोन आपण मॅग्नेट्स नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मॅग्नेटचे ठेवले तर त्यांच्यामध्ये जे फील्ड असतं ते मॅग्नेटिक फील्ड. तसं इलेक्ट्रिक फील्ड कसं तयार करतात, एक पॉझिटिव्ह प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेट दोघांना चार्जेस दिलेले असतात आणि त्यांच्यामधलं फील्ड हे इलेक्ट्रिक फील्ड असतं. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा चार्ज ठेवला. बघा, इफ VR इज द एक्सटर्नल पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट P. हा पॉइंट P आहे आणि इथे एक्सटर्नल फील्ड किती आहे, बाहेरचं फील्ड VR हॅविंग पोझिशन वेक्टर R. आता हा जो P पॉइंट आहे या फील्ड मध्ये आहे आणि त्याची पोझिशन, हा P पॉइंट आहे त्याची पोझिशन R इतकी ओरिजिन पासून. आता ओरिजिन कोणाला म्हणतो आपण, y ॲक्सिस x ॲक्सिस त्याच्यापासून तो इतक्या अंतरावर आहे P हा पॉइंट आणि तिथं तो चार्ज आहे. तर देन बाय डेफिनेशन ऑफ वर्क डन, वर्क डन ची डेफिनेशन काय आहे, बाय डेफिनेशन ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट P इज इक्वल टू V. आता वर्क डन एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो इन्फिनिटीला आहे, अनंत अंतरावर आहे. त्याला तिथं आणून इथं ठेवताना किती वर्क डन होईल, तर V इतकं वर्क डन होईल. म्हणजे हा चार्ज आपण इन्फिनिटी वरून इथं आणला तर वर्क डन किती होईल, V इतकं. म्हणजे दॅट वर्क डन इज नथिंग बट अ पोटेन्शियल. त्यालाच आपण पोटेन्शियल असंही म्हणतो. समजलं. मग हा पहिला पॉइंट बघा, इफ VR इज द एक्सटर्नल पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट P या ठिकाणी VR हे एक्सटर्नल पोटेन्शियल आहे. VR इज द एक्सटर्नल पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट P हा लोकेशन आहे, ठिकाण आहे. चार्ज अजून आणलेला नाही, हे एक लोकेशन आहे, ठिकाण आहे P. हॅविंग पोझिशन वेक्टर R. हा P पॉइंट हे ठिकाण पोझिशन काय आहे, R इतक्या अंतरावर आहे. देन बाय डेफिनेशन ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट P आणि एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणला Q0. तर हा युनिट म्हणजे 1 कुलमचा असतो, पॉझिटिव्ह म्हणजे प्लस असतो आणि तो इन्फिनिटी वरून उचलून इथं ठेवायचा आहे प्लस Q0. मग काय होईल, वर्क डन होईल. आणि ते वर्क डन किती असेल, तर ते V इतकं असेल. इज नथिंग बट अ पोटेन्शियल. वर्क डन इज कन्वर्टेड और स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे या प्लस Q0 ची पोटेन्शियल एनर्जी V इतकी असेल. ॲज अ रिझल्ट आणि परिणाम काय होईल, वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज Q फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट इन द एक्सटर्नल फील्ड. Q म्हणजे इथं आपण Q0 घेतला आहे की युनिट पॉझिटिव्हला फक्त Q पण घेतला तरी चालतो आणि टेस्ट चार्ज Q0 म्हणून यूज करतात. तर इथं Q वापरूया. ॲज अ रिझल्ट वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज Q, हा Q
इन्फिनिटी वरून इथं आणताना जे झालं वर्क डन इन ब्रिंगिंग ए चार्ज क्यू फ्रॉम इन्फिनिटी, कुठं होता तो इन्फिनिटी, कुठेही होता, टू द गिव्हन पॉइंट म्हणजे पी पॉइंटला आणला इन द एक्सटर्नल फील्ड. आणि हे ठिकाण कसं आहे एक्सटर्नल फील्ड मध्ये आहे, इन द एक्सटर्नल फील्ड इज. आता वर्क डन किती होईल मग क्यू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इनटू पोटेन्शियल ऑफ दिस चार्ज, इतकं वर्क डन होईल. and this work done is stored in the form of potential energy, and each work done stored in the form of potential energy. potential energy च्या स्वरूपात त्याच्यामध्ये stored असेल of a system of a charge q. इथे सिंगल चार्ज q ची सिस्टम आहे, सिंगल चार्ज. this gives potential energy of a system of a single charge q at a distance r, at position vector r. position vector is used to give the location of that point where you are bringing a charge. So this gives potential energy of the system of a single charge q at r in an external field is. तर potential energy ह्याला या q चार्जला किती प्राप्त होईल q into v r इतकी. म्हणजे किती सिंपल आहे बघा. एखादा पॉइंट घ्यायचा, पॉइंट असा घ्यायचा की जो एक्सटर्नल फील्ड मध्ये आहे, की ज्याचं लोकेशन r एवढ्या अंतरावर आहे फ्रॉम ओरिजिन एक्स वाय ओरिजिन पासून, आणि एक प्लस क्यू चार्ज की जो इन्फिनिटीला आहे तो इथं आणला. तर इथलं पोटेन्शियल हे हा क्यू प्लस युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणला, तर इथलं पोटेन्शियल हे v इंटू आर असेल, तो पोटेन्शियल तयार करेल. आणि वर्क डन किती झालं तर चार्ज इंटू पोटेन्शियल, चार्ज इंटू पोटेन्शियल, इतकं पोटेन्शियल एनर्जी हे वर्क डन झालं तयार. आणि हेच वर्क डन इज नथिंग बट इक्वल टू द पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन दिस सिंगल चार्ज सिस्टम. एक सिंगल चार्जच्या सिस्टम मध्ये आहे, सिंपल आहे. आता क्वेश्चन नेक्स्ट बघा. derive an expression for potential energy of a system of two charges in an external field. आता ही एकच चार्जची होती, आता आपण एक्सटर्नल फील्ड मध्येच पण दोन चार्जेस बघणार आहेत, दोन चार्जेस आणणार आहेत, एक q1 आणणार आहेत, एक q2 आणणार आहेत. लक्ष द्या, दोन चार्जेसची सिस्टम. derive an expression for potential energy of a system of two point charges in an external field. let a system of two charges, दोन चार्जेस कोणते q1 आणि q2. हा q1 या ओरिजिन पासून काहीतरी फिक्स्ड लोकेशन त्याच्या r1 एवढ्या डिस्टन्स वर तो आहे, आणि हा q2 r2 एवढ्या डिस्टन्स वर आहे. हा q1 असेल, व्हॉट एव्हर मे बी द मॅग्निट्यूड्स आर डिफरंट, सो हियर 1 and 2 आर डिफरंट, नॉट सिंगल q आर देयर. म्हणजे 1 2 काय सांगतात आपल्याला, यांचे मॅग्निट्यूड वेगळ्या वेगळ्या कुलमचे. हा 1 कुलमचा असेल तर हा एकापेक्षा जास्त किंवा कमी कुलमचा असू शकतो. तर let a system of two charges q1 and q2 be located at r1 and r2 respectively in an external field. external field मध्ये q1 q2 r1 आणि r2 एवढ्या लोकेशनला आहेत. work done in bringing a charge q1 from infinity to r1 is. आता हे आणायचे, अजून आणलेले नाही, इथे आणायचे. अगोदर हा q नाही, आपण अगोदर एक चार्ज आहे, फक्त एक चार्ज. कोणता q1 आहे. वर्क डन इन ब्रिंगिंग ए चार्ज q1 फ्रॉम इन्फिनिटी टू r1. q1 चार्ज कुठं होता इन्फिनिटी, आणि कुठं आणला तो या ठिकाणी आणला q1 ॲट अ डिस्टन्स r1 आणला. तर पोटेन्शियल एनर्जी ह्याची आणि म्हणजेच वर्क डन, पोटेन्शियल एनर्जी ऑफ फर्स्ट चार्ज इज इक्वल टू वर्क डन is equal to work done during the bringing of first charge is q1 vr. याच्यासारखं वर्क डन असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन. एकच चार्ज आणला, वर्क डन इतकं झालं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इतकी असेल. आता दुसरा चार्ज आणला, टू ब्रिंग द चार्ज q2 टू r2 या लोकेशन्सला दुसरा चार्ज आणला q2. the work is done not only against the external field. आता q2 आणताना इथं q1 आणला तेव्हा
याला विरोध कोणाचा झाला, या फिल्डचा विरोध झाला, म्हणून त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ही इतकी आली Q1 VR1. पण आता तो आणल्यानंतर फील्ड पण आहे, तो पण आहे, त्याचं पोटेन्शियल त्याचं राज्य त्याने आजूबाजूला तयार करून ठेवलंय, दाब निर्माण करून ठेवलाय. आणि जेव्हा Q2 ला तुम्ही आणणार, त्या Q2 ला दोघांच्या अगेन्स्ट वर्क डन करावं लागेल, म्हणजे त्रास सहन करावा लागेल. कोणाकोणाच्या, या Q1 च्या फील्ड आणि हे एक्सटर्नल फील्ड दोघांच्या. आणि म्हणून बघा, टू ब्रिंग द चार्ज Q2 टू R2 या लोकेशनला Q2 आणताना द वर्क इज डन नॉट ओनली अगेन्स्ट द एक्सटर्नल फील्ड E. या एक्सटर्नल फील्ड E च्या अगेन्स्टच वर्क डन होत नाही, बट ऑल्सो अगेन्स्ट द फील्ड ड्यू टू Q1. पण ह्या Q1 च्या फील्डच्या अगेन्स्ट दोन ठिकाणचा विरोध ह्या Q2 ला सहन करावा लागेल. म्हणून वर्क डन ऑन Q2 अगेन्स्ट द एक्सटर्नल फील्ड, फक्त एक्सटर्नल फील्ड च्या अगेन्स्ट Q2 ला आणताना वर्क डन किती होईल, Q2 VR2 इतकं होईल. आणि वर्क डन ऑन Q2 अगेन्स्ट द फील्ड ड्यू टू Q1. समजतंय, हा Q2 आणताना दोन त्रास सहन करावे लागतील. एक म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचा त्रास, कारण रिपेल करायचे त्याला, दुसरा म्हणजे Q1 चा त्रास. मग पहिल्याने इलेक्ट्रिक फील्डचा त्रास आहे Q2 वर किती असेल, इतका असेल Q2 VR2. कारण पहिल्याला आपण किती Q1 VR1 पहिला आणला फील्डमध्ये किती होतो, Q1 VR1 हे वर्क डन होतं. तसं दुसरा आणला फक्त इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट, तर वर्क डन किती होईल, Q2 VR2. पण आता हा पण चार्ज आहे, हा आणताना याचाही प्रभाव याच्यावर पडेल आणि ते वर्क डन असेल कुलम्ब्स लॉ च्या फॉर्म्युल्याने, वर्क डन ऑन Q2 अगेन्स्ट द फील्ड ड्यू टू Q1 Q2 upon 4 pi epsilon 0 R12, where R12 is the distance between Q1 and Q2. यांच्यामधलं जे अंतर आहे ते R12 असा. ओके, तर समजलं. मग Q2 आणताना ह्याच्या विरोधामुळे होणारं वर्क डन हे इतकं असेल आणि इलेक्ट्रिक फील्डला Q2 आणताना इलेक्ट्रिक फील्डच्या मुळे अगेन्स्ट जे वर्क डन होणार आहे ते इतकं असेल. मग बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फील्ड्स, दोघं फील्ड्सचं सुपरपोजिशन होणार आहे, मिक्सिंग होणार फॉर फील्ड्स. द वर्क डन ऑन Q2 अगेन्स्ट द टू फील्ड्स इज द वर्क डन इन ब्रिंगिंग Q2 टू R2. मग हे W2 किती असेल, तर हे प्लस हे करायचे, दोघांची ॲडिशन करायची. कारण Q2 ला आणताना ह्या Q2 ला दोन ठिकाणचा विरोध सहन करावा लागणार आहे, एक हे फील्डचा आणि दुसरं म्हणजे हा चार्ज आधीचा आणून ठेवलेला आहे त्याच्या पोटेन्शियलचा. मग पोटेन्शियलचा असेल तर Q1, फील्डचा असेल तर हा, आणि चार्जच्या पोटेन्शियलमुळे असेल तो हा. मग हे टोटल युजिंग इक्वेशन 1 and 2, हे इक्वेशन 1 पहिल्या चार्ज आणताना झालेलं वर्क डन. हे पहिला चार्ज इथं फक्त इलेक्ट्रिक फील्ड होतं Q1 आणताना, ते टोटल वर्क डन इन असेंबलिंग द कॉन्फिगरेशन. ही कॉन्फिगरेशन बनवण्यासाठी जसं आपण कॉन्फिगरेशन म्हणजे एक बल्ब लावला, उजेड कमी पडतो, अजून दुसरं लावलं, म्हणजे आपण एक कॉन्फिगरेशन तयार केलं. तसं आपल्याला गरज वाटली तर अजून तिसरा चार्ज आणू शकतो, पण इथं असेंबलिंग दोनच चार्ज, म्हणून टोटल वर्क डन किती असेल, पहिला Q1 चार्जला आणताना इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट इतकं वर्क डन झालेलं आहे Q1 VR1. परत Q2 ला या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट आणताना इतकं वर्क डन झालेलं आहे Q2 VR2, प्लस Q2 ला Q1 च्या पोटेन्शियल मुळे अगेन्स्ट जे वर्क डन होणार आहे ते Q1 Q2 आपण 4 pi epsilon 0 R12. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. समजलं. मग आता एक प्रॉब्लेम आहे, डायपोल. एक डायपोल आहे, डायपोल कोणाला म्हणतात, इक्वल अँड ऑपोजिट चार्जेस आर सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स, दे फॉर्म्स अ डायपोल. डाय म्हणजे दोन, पोल्स. मॅग्निट्यूड सेम आहे, हा 1 कुलमचा तर हा पण 1 कुलमचा, हा 2 कुलमचा तर हा पण 2 कुलमचा, पण चार्जेस अपोजिट आहे. तर डायपोल विथ इट्स चार्जेस -q + q लोकेटेड ॲट पॉइंट्स, आणि यांचं कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. प्लस q चे कोऑर्डिनेट 0 + b 0 आहे, याचे कोऑर्डिनेट्स, आणि याचे कोऑर्डिनेट्स 0 - b 0 आहे. इज प्रेझेंट इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E. The equipotential surface of this field are planes parallel to the yz planes. yz planes ला हे parallel असतील.
इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ई. मॅडम एकच मिनिट फक्त. हाऊ मच टॉर्क विल द डायपोल एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. बघा दोन गोष्टी. हा टॉपिक आपल्याला हे डेरिवेशन याच्यामध्ये बघायचे ते शिकणार आहे त्याच्यामध्ये. तर बघा, ॲज द इक्विपोटेन्शियल सरफेस ऑफ युनिफॉर्म ई आर प्लेन पॅरलल टू द वाय-झेड प्लेन्स. ईचे इक्विपोटेन्शियल सरफेस हे वाय-झेड प्लेन्सला पॅरलल असतील अँड डायरेक्शन ऑफ ई मस्ट बी परपेंडिक्युलर टू वाय-झेड प्लेन्स दॅट इज अराउंड द एक्स ॲक्सिस. हे वाय-झेड प्लेन्स आहेत किंवा इक्विपोटेन्शियल प्लेन्स आहेत. टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? टॉर्क इज इक्वल टू पी ई साइन ऑफ थिटा. पी म्हणजे काय? डायपोल मुवमेंट, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. आणि ई म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ. आणि थिटा साइन ऑफ थिटा. मग पी ची व्हॅल्यू काय असते? क्यू इंटू 2l असते. डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू किती असते? क्यू इंटू 2l असते. हा ई साइन थिटा जसाचा तसा. आणि 2l हे डिस्टन्स किती आहे यांच्यामधलं? हे 2b आहे. फक्त डिस्टन्स चेंज केलं. 2l म्हणजे 2b. 2l म्हणजे डायपोल मुवमेंटचं डिस्टन्स बिटवीन टू opposite charges. मग याचा प्रॉडक्ट करायचा सिंपली 2qbe sin of theta is the torque produced in this dipole. Okay, now we'll stop here. हे चौडं करताना हे फिरवायचं असतं. थांबा मॅडम.